बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलामध्ये 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार. काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव. वनमंत्री गणेश नाईकांची माहिती. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे बिबट्याच्या वेशात विधान भवनात. तर राज्य आपत्ती घोषित करा, शेळ्या सोडून काही उपयोग नाही. सोनवणेंचा नाईकांवर निशाणा. कोरोनाचं संकट आलं तेव्हा आपण लढलो, पण आता राज्याला पुढील काही वर्षात वाघ बिबट्याचा सामना करावा लागेल. सरकारकडनं याबाबत उपाययोजना सुरू. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. नागपुरातील पारडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ. हल्ल्यामध्ये 5 जण जखमी. वनविभागाच्या 3 तासाच्या थरारक रेस्क्यू नंतर डार्ट मारून बिबट्या जेरबंद करण्यात यश. अलिबाग तालुक्यातील नागावमध्ये बिबट्याची दहशत. बिबट्या अद्याप सापडलेला नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शाळा तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय. ई चलन फाडणाऱ्या वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरा लावला जाणार. बॉडी कॅमेऱ्यामुळे चलन कट करताना होणाऱ्या भांडणांना चाप बसेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.